जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहर पोलिसांनी स्वतःहून दखल घेत अल्पवयीन बालके व युवकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमास अटक केली। नंदुरबार शहरातील रायसिंगपुरामध्ये राहणारा एक युवक अल्पवयीन बालके व समवयस्कर युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याशी सलगी करून लैंगिक अत्याचार करीत आहे। सदर कृत्याचे व्हिडिओ व छायाचित्रे मोबाईलमध्ये साठवून ठेवून सदरचे पीडितांचे अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितांवर सातत्याने लैंगिक व अनैसर्गिक अत्याचार करत आहे। 6 ऑगस्ट 2026 रोजी त्याने नंदुरबार शहरालगत असलेल्या भोणे फाटा परिसरातील पपईच्या शेतात एका अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून भेटण्यासाठी बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करणार आहे अशी खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना प्राप्त झाली। माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप व अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना कळविली। वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तातडीने विशेष पथकाची स्थापना करून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख व पथकातील अंमलदारांना आवश्यक त्या सूचना देऊन कारवाईचे नियोजन केले। पोलिसांनी कोणताही संशय निर्माण होऊ न देता साध्या वेशात भोणे फाटा परिसरात विविध ठिकाणी पाळत ठेवली। संशयित आरोपीच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून योग्य क्षणाची वाट पाहून आरोपी घटनास्थळी येताच पोलिसांनी विजेच्या वेगाने कारवाई करत त्याला चारही बाजूंनी घेरले। आरोपी पळून जात असताना त्यास पळून जाण्याची संधी न देता सदर पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले। त्यास नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव चेतन प्रकाश कोळी रायसिंगपुरा नंदुरबार असे सांगितले। संशयित आरोपीला नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पंच व फॉरेन्सिक तज्ञांच्या उपस्थितीत त्याच्या मोबाईलची कायदेशीर तपासणी केली असता तपासादरम्यान मोबाईलमधील गुप्त फोल्डरमध्ये अल्पवयीन बालके व युवकांवरील लैंगिक अत्याचारांचे अनेक अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे आढळून आली आहेत। सदरचे व्हिडिओ व छायाचित्रे असे फॉरेन्सिक पथकाने संपूर्ण डिजिटल पुरावा वैज्ञानिक पद्धतीने जतन केला। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 743/2026 भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 308, 3, 351, 2 सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 5 L 6, 8, 9 L 10, 11, 12, 14, 15 सह बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात आरोपी सन 2022 पासून अल्पवयीन बालके व समवयस्कर युवकांना लक्ष्य करून त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर पीडितांचे ओळख पटविण्याचे काम चालू आहे। सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करीत आहेत। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख नंदुरबार शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत। सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक निकिता पाटील, हेड कॉन्स्टेबल जगदीश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे, राजेंद्र कटके, अमित भरवाड, आनंदा मराठे तसेच महिला पोलीस शिपाई निंबा वाघमोडे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला काल आपण एक 743/2026 हा गुन्हा दाखल केलेला आहे। युवकांना पैशाचा आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची आपल्याला खबर मिळाली होती। त्या अनुषंगाने SDPO नंदुरबार आणि पोलीस स्टेशन नंदुरबार शहर प्रभारी अधिकारी यांनी एक पथक स्थापन केलं होतं आणि त्या पथकाने संबंधित युवक ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी पाळत ठेवून त्या युवकाला ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या युवकाच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने स्वतःचं नाव चेतन प्रकाश कोळी वय 22 वर्ष रायसिंगपुरा नंदुरबार असं सांगितलेलं आहे। ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याच्याकडचा मोबाईल चेक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे लहान मुलांसोबतचे आणि इतर युवकांसोबतचे अनेक अश्लील चित्रण केलेले व्हिडिओ आणि छायाचित्र आपल्याला त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेली आहेत आणि त्यावरून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत रुपेश पगारे यांच्या तक्रारीवरून आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण आणि बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियमाची विविध कलमं आपण लावलेली आहेत। प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की हा आरोपी 2022 पासून अशा प्रकारची कृत्य करत आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करून वारंवार त्या युवकांना आणि लहान बालकांना अशा प्रकारचे नैसर्गिक अत्याचाराचं
ब्लॅकमेल करून त्यांच्यावर नैसर्गिक अत्याचार करत आहे असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आपण त्याचा मोबाईल जप्त करून तो तपासणीसाठी पाठवत आहोत. प्रथम दर्शनी साधारणपणे 30-40 लहान मुलं प्लस युवक याला बळी पडलेली असण्याची शक्यता आहे. ही एक शक्यता आहे. तपासामध्येच ऍक्च्युली बाबी निष्पन्न होतील आणि व्हिडिओची संख्या आता तपासामध्ये निष्पन्न झालेली नाही आहे. ती आपण FSL मार्फत चेक करून त्याबाबत पुढे तपासणीला मोबाईल पाठवणार आहोत.